उमऱ्यापर्यंत आणून सोडलं बाबा त्या पोरींच्या वाट जाता येते पळवून आता आणायचं नाही सोपं आता बाय अडकवतो त्या. कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार आणि चांगलंच राहा. तर आपण आलोय गावी आणि आता गावी आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे 7-10 दिवसाची सुट्टी मारले आणि आज अमावस्या आहे. काल आमची जत्रा होती जे श्रावण महिन्याच्या अगोदर देवाला बोकड वगैरे कापतात ते होतं आणि ती गोष्टी मला असं म्हणजे वाटलं की नको एखादं म्हणजे त्या गोष्टी नको वाटल्या दाखवायला. तर आज अमावस्या आणि आमच्या गावात बाळूमामाचं मंदिर आहे आणि तिथे आमच्याकडून म्हणजे माझ्या छोट्या बहिणीकडून महाप्रसादाचं नियोजन केलं आहे. मग म्हणलं आज त्याच्यावर एक ब्लॉग काढूया आपण. छान गोष्ट आहे आणि ती दाखवली पाहिजे, सगळ्यांना कळली पाहिजे. म्हणजे काय असं ते महाप्रसाद दिलं ते नाही कळवायचं, पण अमावस्याला काय असतं बाळूमामाच्या मंदिरामध्ये वगैरे हे दाखवायचं मला. बाकी इकडं वातावरण बघा कसलं झालं आहे, चेक करा, चेक आहे बघा. हे मुंबई पुण्याला लय मोस्टली नाहीच भेटत आता बघायला. असं ह्या साईडला बघितलं बिल्डिंग, इथं बघितली बिल्डिंग, इथं बघितली बिल्डिंग, इथं आणि इथे आत्ता काय इथं बघितलं झाड वरढक काळं निळं काळं निळं. ऐसा मत करो मेरी जान. एन्जॉय करा ब्लॉग, कंटिन्यू बघा. भेटू थोड्या वेळाने. भाऊ पोचले का तिकडं? झालं घ्या फास्ट फास्ट घ्या की जरा. तर मंडळी आपण आता इथली आरती वगैरे सगळी झाले आणि आपले इथं सेवकरी आहेत म्हणजे आमच्याच गावची सगळी मंडळी आहे. तर तुम्हाला ते थोडीशी माहिती सांगतील तर ते थोडंसं ऐका. आजूबाजूचे जेवढे लेंगरेवाडीच्या बाजूचे जे गाव असतील ना त्यांच्यासाठी ही माहिती आहे. तर दादा 2 मिनटं सांगशील? नमस्कार मंडळी हो. या ठिकाणी जी लोक आदमापूरला बाहेरून जातात, आजूबाजूला जी गावं आहेत लेंगरेवाडीच्या जे आजूबाजूला गावं असणारी जी लोक बाहेरून मामांच्या चरणी अमावस्यासाठी जात असतात त्यांना विनंती आहे, ज्यांना कोणाला जाता येत नसेल तर या ठिकाणी लेंगरेवाडी गावामध्ये मामांचं असणारं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी सर्वजण येऊन मामांचा असणारा अमावस्याचा महाप्रसाद, आरती असेल, नंतर भजन असेल, या सर्व काही गोष्टी या ठिकाणी जर अमावस्याला पार पडत असतात त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्व मंडळींनी लेंगरेवाडीमध्ये श्री संत बाळूमामा देवस्थान लेंगरेवाडी या ठिकाणी आवर्जून मामांच्या चरणी यायचं आहे. धन्यवाद दादा. तर आजूबाजूचे जेवढे गावं जवळ ज्यांना शक्य होईल त्यांनी या. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. ओम नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः. सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद शांततेत घ्यायचा आहे. फक्त आपल्याला दिलेला महाप्रसाद फक्त शिल्लक ठेवू नका. तर मंडळी आता आम्ही इथून मंदिराच्या इथून आवरून आता निघालोय घरी. इकडचा सगळा कार्यक्रम झालाय आणि आता जाऊया घरी. भेटू घरी. अजय ही पोर काय ना ही बसलेलं पांढऱ्या शर्टवाला हे 3 पोरी पळवून 3 सोडल्या त्या अशाच घरापर्यंत उमऱ्यापर्यंत आणून सोडल्या. बाबा त्या पोरींच्या वाट जाता येते. आणि अगं अजून मिशीन आहे बघ. गप बस तसं बोलू नका. पळवून आता आणायचं नाही सोपं आता बाय अडकवतो त्या. मला येडी समजू नका. अडकवते ते अडकवते त्यांना सगळं गोंधून घेते त्या. अडकवत नाही ते डरमात टाकते. बघ त्याला अनुभव आहे का? अगं लय हुशार आहे लय. महिलाचं सगळं चालतंय आता.
पुरुषाला वाटतंय मी लय मोठा आहे पण मोठा तुला खोटाच करते अनिकेतला तोडाला तोड आहे अनिकेत. खोटाच करते अगं खोटा नव, आमच्या इकडे एक आजी आहे, तिला तर याड लावून सोडते दिवसभर बोलू बोलून, लय लय याड लावते. पहचाना मुझे. विकास सोळ्याची म्हातारी. एवढं मला तर वाटतंय बाबा गाठ बीट पडली रातची तर माणूस भेज. कुणाला बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.